अरे सिद्धू इकडे कसं काय? अरे राकेश कसं आहे, बरं आहे का? अरे काय राकेश? अरे बाळा मग मग शुभम बरं आहेस? व्यवस्थित आहे मयूर एकदम मस्त. निलेश चालू आहे प्रॅक्टिस. अरे वा व्हेरी गुड. मग काय म्हणतोस? काय म्हणणार आहे? चालू आहे भरतीची प्रॅक्टिस. प्रॅक्टिस व्हेरी गुड मस्त यार. Thank you. तू अशीच मेहनत करशील ना 100% तू भरती होणार मला माहित आहे. मला पण खात्री आहे 100% भरती होणार. हा. असं म्हणतो का? त्याच्यात काय यार 5 वर्ष झालं मेहनतच करतोय. हम्म. काय यार काय खरं नाही वाटायला लागलंय. नशीब हुलकावणी द्यायला लागले रे. बघू या वर्षी असेल देवाच्या मनात तर होईल. काय राकेश, अरे भरतीची प्रॅक्टिस तू करणार, मग ह्याच्यात देवाचा रोल कुठं आला बरं? असं कसं म्हणू शकतो बरं तू? मला सांग, गेली 5 वर्ष मी भरतीची प्रॅक्टिस करतोय. 1 मार्क 2 मार्क 1 मार्क 2 मार्क असंच दरवेळी नशीब मला हुलकावणी देत आहे. देवाच्या मनात असताना तर तेव्हाच भरती झालो असतो रे, पण देवाच्याच मनात नाही म्हणून तर भरती होय नाही. बघू मित्रा, देव विव सगळ्या भ्रामक कल्पना असतात काय. आणि तू एवढा शिकलास, तू शिकून सुद्धा सारखं सारखं देव 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 करत असतो. बर मी देव 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 करतोय. हा मला एक सांग, तुम्ही एवढे बाबासाहेब बाबासाहेब का करता रे? अरे सिरियस घेतला तू. बरं जाऊ दे, ऐक ना, ये जाऊ दे, ये इथं बस बस बस. मला एक तुला मस्त इंटरेस्टिंग स्टोरी सांगायची. मित्रांनो या की, मस्त एक नंबर स्टोरी आहे, इंटरेस्टिंग स्टोरी सांगायची. ऐक ना, मला तुला एक स्टोरी सांगायची, ऐकशील ना? सांग तरी. अरे मला एका मुलीवर प्रेम झालंय. हा मुलगी मस्त. थँक्यू थँक्यू. तर मी म्हणत होतो मला एका मुलीवर प्रेम झालंय. अरे मुलीवरच प्रेम असतं रे, मुलावर प्रेम नसतो. हा असं जरा काहीतरी इंटरेस्टिंग बोल ना यार. सकाळ सकाळ तू सगळा मूड खराब करून टाकलास. बर मला एक सांग, हा. त्या मुलीचं नाव काय? मुलीचं नाव मुलीचं नाव माहित नाही रे. कानात सांग मला. अरे कानात सांगायचं काय, खरंच माहित नाही. मुलीचं नाव माहित नाही मला. बर राहायला कुठं आहे? राहायचं ठिकाण नाही रे, ती पण माहित नाही. बर कुठल्या गावची आहे? इथलीच आहे का? माहित नाही रे ती पण. नाव माहित नाही, गाव माहित नाही, राहते कुठं माहित नाही. नक्कीच दिसायला एकदम छान असणार. दिसायला ना? ते पण माहित नाही रे. असं कसं असू शकतंय रे? का? नाव माहित नाही, गाव माहित नाही, दिसायला कशी आहे ही पण माहित नाही. मला सांग, तुझा देव राहतो कुठं ते तुला माहित नाही? अरे माहित आहे मला. कुठं राहतो? या सृष्टीच्या कणा कणात देव आहे, दाखव या मग. पाना फुलात देव आहे. हो बरं दाखव मला. दाखव म्हणजे ते तुला कसं दिसेल बरं? कोणाला दिसेल? तू देव मानतोस का मला सांग? तू मानतोस ना? हो मानतो ना. तुला दिसायला पाहिजे. दिसतो ना. मग दाखव ना. मग असं कसं शक्य आहे? दाखव म्हणजे का? ऐक मित्रा, देव 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 तू जे करतोयस ना, या सगळ्या मी तुला मगाशी सांगितलं की या सगळ्या भ्रामक कल्पना आहेत. देव वगैरे काही नसतं रे, असते ती मेहनत असते. आणि तू मगाशी मला विचारलंस ना की तुम्ही बाबासाहेबांना काय म्हणता, सारखं तुम्ही आंबेडकरांचं नाव का घेत असता? 100 दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा 1 दिवस वाघ म्हणून जगा ही शिकवण आहे बाबासाहेबांची, म्हणून मानतो मी बाबासाहेबांना. आकाशातल्या चंद्र ताऱ्यांवर विश्वास ठेवण्यापेक्षा हाताच्या मनगटावर विश्वास ठेवा ही शिकवण आहे बाबासाहेबांची, म्हणून मानतो मी बाबासाहेबांना. माणसा माणसात भेद असू शकत नाही ही शिकवण आहे बाबासाहेबांची, म्हणून मानतो मी बाबासाहेबांना. स्त्री पुरुष समानतेचा पुरस्कार करणारे विचार आहेत बाबासाहेबांचे, म्हणून मानतो मी बाबासाहेबांना. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि तो जो प्राशन करील तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही ही शिकवण आहे बाबासाहेबांची, म्हणून मानतो मी बाबासाहेबांना. कळलं? खरं आहे मित्र.
मी उगच देवाला दोष देत, देवाच्या मनात असेल तर होईल, देवावर विश्वास ठेवून मी माझी मेहनत पाण्यात घातली. पण आता नाही, आता नक्कीच मी एवढं कष्टाने करीन, एवढं कष्ट करेन, एवढी मेहनत करीन, त्या मेहनतीच्या जीवावर मी यावर्षी नक्कीच भरती होऊन लागतो. व्हेरी गुड व्हेरी गुड. आणि खरं आहे मित्रा, दॅट्स इट. मला हेच पाहिजे. हा जो दृष्टिकोन आहे, खरंच हा जो दृष्टिकोन तुम्हाला मिळालाय ना, तो बाबासाहेबांमुळे मिळालाय. खरंच बाबासाहेब ग्रेट होते, म्हणूनच तुम्ही हा दृष्टिकोन सांगू शकताय आणि त्या वाटेने चालू शकताय. खरंच मला मनापासून म्हणावंसं वाटतं, विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. होती रे चाल छाती कणखर निर्भीड ढाल, ज्याची वाघाची होती रे चाल छाती कणखर निर्भीड ढाल. तलवार केली त्यांनी हातातला पेन, एकटाच लढला छाती ठोकून. तलवार केली त्यांनी हातातला पेन, एकटाच लढला छाती ठोकून. वाचा फोडिली मुक्या बाजा, ज्याचा जगात गाजा वाजा. भीमराव एकच राजा, जगात गाजा वाजा.